या ठिकाणी 293च्या प्रस्तावाचं समर्थन करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि हे वाक्य डोळ्यासमोर ठेवून शेतकरी सुखी तर राज्य सुखी हे वाक्य डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासन या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून त्या ठिकाणी काम करत आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्याचं या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करणार आहे, त्यांचं अभिनंदन करणार आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शेतीमालाला भाव मिळावे आणि शेतीचा खर्च कमी करावा यासाठी या महाराष्ट्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा त्या ठिकाणी वापर होतोय। आणि मी निश्चित सांगेल की मी एक शेतकरी कुटुंबात त्या ठिकाणी असल्यामुळं या आधुनिक तंत्राचा निश्चित आमच्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होतोय। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी काही दिवसापूर्वी जलयुक्त शिवार योजना त्या ठिकाणी 14/19 ला पुढे आली आणि या जलयुक्त शिवार योजनेमधून अनेक चांगले कामं शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी त्या ठिकाणी घेण्यात आले। परंतु अध्यक्ष महोदय, 19 ला जे नवीन सरकार आलं, या सरकारने जलयुक्त शिवार योजनेमध्ये कसा भ्रष्टाचार झाला हे त्या ठिकाणी पुढे आणलं। परंतु अध्यक्ष महोदय, ही योजना शेतकऱ्यांसाठी किती चांगली योजना आहे हा भाग त्यामधून त्यांनी त्या ठिकाणी काढून टाकला आणि म्हणून परत एकदा 2022 ला मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेबांचं सरकार आलं, त्यावेळेस फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी या सरकारमध्ये होते आणि त्यांनी परत एकदा एक निर्णय घेतला का शेतकऱ्यांना सिंचनाचा प्रश्न जर सोडायचा असेल तर जलयुक्त शिवार योजना परत एकदा आपण त्या ठिकाणी चालू केली पाहिजे। मी तमाम शेतकऱ्यांच्या वतीने खऱ्या अर्थाने या निर्णयाचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहे। अध्यक्ष महोदय, ही योजना जवळजवळ 5000 गावामध्ये त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि अत्यंत चांगला निर्णय या शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे। अध्यक्ष महोदय, नदी जोड प्रकल्प आणि पश्चिम वाहिनीचं नद्याचं पाणी वळवण्याचा निर्णय, आता माझ्या अगोदर काही सन्माननीय सदस्य बोलले की याचा डीपीआर तयार नाही, ही योजना फसवी योजना आहे। परंतु अध्यक्ष महोदय, निश्चित शेतकऱ्याला वरदान ठरणार ही योजना त्या ठिकाणी हे प्रामुख्याने त्या ठिकाणी मी सांगणार आहे। मी सन्माननीय सदस्यांना सांगेल का डीपीआर तयार होईल, 5 वर्ष सरकार स्थिर सरकार चालवण्याचं धोरण त्या ठिकाणी घेतलंय। निश्चित डीपीआर तयार होईल आणि पश्चिम वाहिनी नद्याचं पाणी जे 54.70 टीएमसी पाणी आपल्याला त्या ठिकाणी मराठवाड्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। एक अत्यंत शेतकऱ्यांसाठी एक मोठी योजना राबवण्याचा निर्णय या सरकारने घेतला। मी स्वागत करतो, लवकरात लवकर डीपीआर तयार होईल। आम्ही सर्व मराठवाड्याचे आमदार त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि गोदावरी खोऱ्याचे मंत्री असू द्या त्यांच्या पाठीमागे लावून ही योजना त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेण्याचं काम आम्ही मराठवाड्याचे आमदार तुमच्यासह आपण त्या ठिकाणी करणार आहे। अध्यक्ष महोदय, 1 रुपयामध्ये पीक विमा, मी त्यावर खूप काही बोलणार नाही, परंतु प्रसंग कसे कसे घडत गेले जेव्हा ही योजना नव्हती। अध्यक्ष महोदय, 2021-22 ला महाराष्ट्राच्या किती शेतकऱ्यांनी विमा काढला, आकडेवारी त्या ठिकाणी माझ्या समोर आली
का महाराष्ट्रामध्ये 96 लाख शेतकऱ्यांनी त्यावेळेस विमा काढला का ज्यावेळेस 1 रुपयामध्ये पीक विमा नव्हता. योजना लागू झाली 22-23 मध्ये 1,04,00,000 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विमा काढला. 23-24 ला 2,42,00,000 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विमा काढला. 24-25 मध्ये 2,11,00,000 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विमा काढला. आणि मग इतकी चांगली योजना या सरकारने जर शेतकऱ्यांसाठी जर आणली असेल तर हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करणारं सरकार आहे आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने केंद्रस्थानी विकासासाठी मानून ठरणार हे सरकार आहे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी मी सांगेल का मातोश्री पानंद रस्ते झाले. या ठिकाणी बाकी कुठे काय घडलं मला माहित नाही, परंतु माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वस्ती तिथं रस्ता करण्याचं काम त्या ठिकाणी या योजनेमधून त्या ठिकाणी मी केलं. 1200 किलोमीटरचे रस्ते या सरकारने त्या ठिकाणी केले या 2-2.5 वर्षामध्ये. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने मातोश्री पानंद रस्ते असू द्या, विहिरी असू द्या, गायगोठे असू द्या, शेततळे असू द्या, मी खऱ्या अर्थाने स्वागत करणार आहे. अध्यक्ष महोदय, सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर सरकारने ठरवलं का आमचा शेतकरी त्या ठिकाणी रात्री पाणी भरतोय आणि जर खऱ्या अर्थाने दिवसा लाईट त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला जर असेल तर आमचा शेतकरी सुखी समाधानाने जीवन त्या ठिकाणी जगू शकतो. रात्री बेरात्री त्याला शेतामध्ये जाण्याची गरज पडू नये. 2,779 उपकेंद्र या मुख्यमंत्री सोलर प्रकल्पांतर्गत त्या ठिकाणी जोडण्याचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू. मी शेतकऱ्यांच्या वतीने दिवसा लाईट आम्हाला त्या ठिकाणी मिळणारे त्या ठिकाणी मी स्वागत करणार आहे. अध्यक्ष महोदय, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेकडे जर आपण जर पाहिलं तर ही योजना 17-18 ला त्या ठिकाणी सुरू झाली. कुणीतरी सन्माननीय सदस्य बोलले का ही योजना 5 वर्षासाठी होती. मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगू शकतो का नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 3 वर्षासाठी असलेली योजना आहे. कोरोनाच्या काळामध्ये त्याला काही प्रमाणामध्ये मुदत वाढ दिली, परंतु जेव्हा या योजनेची मुदत संपली तेव्हा आमच्या सारख्या बऱ्याच शेतकरी आमदारांनी त्या ठिकाणी सरकारला सांगितलं का टप्पा क्रमांक 2 त्या ठिकाणी चालू केली पाहिजे. मी टप्पा क्रमांक 2च्या बाबतीमध्ये सरकारचं अभिनंदन यासाठी करील का यामध्ये जवळजवळ 21 जिल्ह्याचा समावेश झाला आणि 7,201 गावं या नानाजी कृषी संजीवनी योजनेमध्ये पोखरा योजनेमध्ये समाविष्ट करण्याचं काम केलं. या ठिकाणी सांगेल की योजना कशी चांगली योजना आहे. मी एका गावाचा 10 वर्ष सरपंच म्हणून काम केलं. अध्यक्ष महोदय, मी जेव्हा जेव्हा गावात जायचो तेव्हा 50 मुलं आमच्या बस स्टँडवरती त्या ठिकाणी बसलेले असायचे. जेव्हा ही योजना चालू झाली या योजनेमधून त्या ठिकाणी फक्त सेट नेट माझ्या गावामध्ये जवळजवळ 100 तयार झाले. अध्यक्ष महोदय, याचा परिणाम काय झाला का सेट नेट मधून आम्हाला तर पिकं चांगले घेता आलेच, परंतु ज्या खऱ्या अर्थाने एखाद्या शेतकऱ्याला जर वाटलं का हे सेट नेट कोणाला तरी भाडोत्री द्यायचं तर अक्षरशः महिन्याला 20,000 रुपये महिना त्या शेतकऱ्याला चालू झाला. म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यामध्ये जेवढ्या योजना असेल, मग ती अवजार बँक असेल, ते गोडाऊन असेल, ते ट्रॅक्टर असेल, ते टेम्पो असेल, ते सेट नेट असेल, हे संपूर्ण काम या कृषी संजीवनीमध्ये अत्यंत चांगलं झालं. या सरकारचं मी खऱ्या अर्थाने अभिनंदन करील. परंतु याला जोडून मी या ठिकाणी सांगेल का यामध्ये थोडाफार बदल करण्याची गरज आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने नानाजी कृषी संजीवनी योजना टप्पा 2 का ज्याचा डीपीआर खऱ्या अर्थाने तयार झाले 21 जिल्ह्यामध्ये ही योजना त्या ठिकाणी काम करायला जवळजवळ 7,201 गावं त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या योजनेमध्ये जुने निकष कायम ठेवावी असं सरकारला त्या ठिकाणी मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे. अवजार बँकेचं जे लिमिट आहे, मग ट्रॅक्टर असेल, टेम्पो असेल, हे लिमिट खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी 300 हेक्टरला 1 अवजार बँक हे लिमिट त्या ठिकाणी कमी करण्याची गरज आहे. जी प्रोड्युसर कंपनी त्या ठिकाणी
किंवा जो गट त्या ठिकाणी ट्रॅक्टर मागेल, टेम्पो मागेल, अवजार बँक मागेल, त्याला देण्याची त्या ठिकाणी गरज आहे. आणि म्हणून आपल्या मार्फत विनंती करील का ते त्या ठिकाणी कमी करता कामा नाही. कांदा चाळीचा विषय, या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये कांदा चाळ सुद्धा घेण्याची मुभा आमच्या शेतकऱ्याला, त्या गावाला त्या ठिकाणी देण्यात यावी या ठिकाणी मागणी करतोय. अध्यक्ष महोदय, याला जोडून सरकार अत्यंत चांगलं काम आमच्या शेतकऱ्यांसाठी करतंय. परंतु तरी सुद्धा मी शेतकऱ्यांच्या वतीने काही प्रश्न मुद्दाम आपल्या मार्फत सरकारच्या कानापर्यंत जाईल अशी त्या ठिकाणी विनंती करणार आहे. अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये जर वाद विचारात घेतले तर शेतीच्या बांधावरतून वादाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे धस साहेब. आणि वाद जर कमी करायचे असेल, वाद का उद्भवता हे जर पाहायचं असेल तर आज खूप शेताचे तुकडे झालेले आहे. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न जरा गांभीर्याने घेण्याची त्या ठिकाणी गरज आहे. एका सातबाऱ्यावरती जर 50 एकर जमीन असेल किंवा एका सातबाऱ्यावरती 25 एकर जमीन असेल आणि ती 10-12 जणांमध्ये जर त्या ठिकाणी विभागणी जरी झाली असेल तर अध्यक्ष महोदय, पुढे विनंती आहे अध्यक्ष महोदय, काही एखाद्या शेतकऱ्यांची 2 एकर जमीन आहे आणि बांधावरतून तर त्याचा वाद असेल तर मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे का 2 एकरच्या मोजणीचे पैसे घेऊन त्या शेतकऱ्याला 2च एकर जागा मोजून देण्याची प्रथा घडतं का अध्यक्ष महोदय? 25 एकरचा सातबारा जर असेल तर 25 एकरचे पैसे त्या शेतकऱ्याला भरावं लागतात आणि त्यामध्ये त्याचा वाटा किती आहे? 2 एकर वाटा आहे. आणि म्हणून जर 2 एकर जर त्याला मोजायचे असेल तर 2 एकरचे पैसे त्यांनी भरून देण्याची या ठिकाणी आपण एक शासन निर्णय त्या ठिकाणी घ्यावं ही आपल्या मार्फत त्या ठिकाणी विनंती करतोय. अध्यक्ष महोदय, आज जर महाराष्ट्रामध्ये कांद्याचा विषय जर पाहिला तर माझ्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 500-700 टेम्पो त्या ठिकाणी, ट्रॅक्टर टेम्पो त्या ठिकाणी कांदा घेऊन येतात. अध्यक्ष महोदय, आपल्या वतीने मी विनंती करणार आहे, मी केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं अभिनंदन करीन का त्या ठिकाणी निर्यात कर 0 करून टाकलं, पण तरी भाव वाढत नाही. आणि अध्यक्ष महोदय, आज 1200-1300 रुपयाचं कांद्याचं मार्केट आहे. आणि आपल्या मार्फत या ठिकाणी मी विनंती मुख्यमंत्री महोदयांना करील का गुजरात राज्याने 200 रुपयाचं अनुदान, जो शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीला कांदा घालील त्याला 200 रुपयाचा अनुदानाचा निर्णय या वर्षी गुजरात सरकारने त्या ठिकाणी घेतला. मी आपल्या मार्फत विनंती करतोय का महाराष्ट्रामध्ये असा कांदा उत्पादक शेतकरी वाऱ्यावरती सोडून चालणार नाही, तर त्याला किमान 500 रुपये तरी आपण अनुदान करण्याची घोषणा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने करण्याची त्या ठिकाणी गरज आहे. अध्यक्ष महोदय, व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मी सांगेल का आमच्या महाराष्ट्राचे बरेच शेतकरी शेतीमाल दुसऱ्या राज्यात त्या ठिकाणी घेऊन जाता, व्यापार करता, परंतु फसवणुकीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढलेलं आहे. महाराष्ट्राचा एखादा शेतीमाल एखादा व्यापारी दुसऱ्या राज्यात घेऊन जातो, परंतु त्या दुसऱ्या राज्याचा व्यापारी आमच्या ह्या व्यापाऱ्याची फसवणूक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून जसं तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम करता, तसं आमच्या व्यापाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम आपल्या मार्फत त्या ठिकाणी करावं विनंती करतोय. अध्यक्ष महोदय, सोयाबीनचा खूप मोठा विषय, सोयाबीनच्या बद्दल कोणीतरी सन्माननीय सदस्य माझ्यापूर्वी बोलले, परंतु मी सरकारचं अभिनंदन करील का सोयाबीन खरेदीचे केंद्र त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने सुरू केले आणि आमच्या तमाम शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं, सोयाबीन खरेदी केलं. अध्यक्ष महोदय, सोयाबीनचा विषय जर घेतला तर 2023 ला 4700 हमी भाव होता, मार्केटचा भाव होता 5000, चांगली गोष्ट आहे. 2024 ला 5000 हमी भाव होता, परंतु मार्केटचा भाव अध्यक्ष होता 3800 ते 4000 म्हणजे भाव पडले. 2025 ला 5300 हमी भाव आहे आणि मार्केटमध्ये प्रत्यक्ष भाव 4200. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न जरा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सोयाबीनचं क्षेत्र वाढलं, त्या ठिकाणी भारताचं उत्पादन 11 दशलक्ष टन त्या ठिकाणी भारताचं उत्पन्न आहे. सोयाबीनचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, मी विनंती करणार आहे
का या सोयाबीनला आपण काहीतरी पर्याय शेतकऱ्याला देण्याची त्या ठिकाणी गरज आहे आणि म्हणून या सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी पर्याय शेतकऱ्याला देण्याची त्या ठिकाणी गरज आहे। मी तर या ठिकाणी असं म्हणेल का बाहेरच्या देशामधून जो पाम तेल आपण त्या ठिकाणी आयात करतो त्या बाबतीमध्ये काहीतरी निर्णय घेण्याची त्या ठिकाणी गरज आपल्याला विनंती करणार आहे। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा विकास झाला आणि मग त्यावरती सुद्धा मी अभिनंदन त्या ठिकाणी करीन आणि खऱ्या अर्थाने एक शेवटचं वाक्य या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती करतोय का माझ्या अगोदर सन्माननीय सदस्य संजयजी कुटे साहेबांनी खूप चांगला प्रश्न त्या ठिकाणी मांडला का आम्ही एकच विचार करतोय का उद्योगामध्ये जी गुंतवणूक करायची ती फक्त मोठ्या शहरामध्ये करण्याचं धोरण त्या ठिकाणी आपण घेतोय, परंतु आमच्या सारख्या वेगवेगळ्या तालुक्याने त्या ठिकाणी काय करावं आणि मग आमच्या वैजापूरमध्ये एक नवीन MIDC त्या ठिकाणी होती। मी आपल्याला विनंती करणार आहे का आपण जे गुंतवणुकीचं धोरण घेतलं त्यामध्ये संजीव भाऊ जसं तुम्ही वाक्य वापरलं तसा माझा वैजापूर तालुका 75 किलोमीटर छत्रपती संभाजीनगर मधून सकाळी एक ट्रेन भरून मुलं जातात आणि म्हणून जर असा एखादा उद्योग आमच्या वैजापूर सारख्या MIDC मध्ये जर त्या ठिकाणी आणला, MIDC जर सुरू जर केली तर माझे सगळे मुलं त्यांना रोजगार त्या ठिकाणी मिळेल। अध्यक्ष महोदय, हे सर्व प्रश्नाची मुद्दाम आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोच करण्याचं काम केलं आणि मला ह्या 293 वरती बोलण्याची संधी दिली। मी धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी।